आणि मगाशी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आता मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्व विदर्भातल्या 7 मतदारसंघांमध्ये सरासरी 55.78% इतकं मतदान पार पडलेलं आहे। जर प्रत्येक मतदारसंघानिहाय बघायला गेलं तर वर्ध्यात 55.36%, रामटेकमध्ये 51.72%, नागपुरात 53.13%, भंडारा गोंदिया मतदारसंघात तब्बल 60.50%, गडचिरोली आणि चिमूरमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 61.33% इतकं मतदान झालेलं आहे। त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये 55.97% आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात 53.97% इतकं मतदान झालंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये पुढचं तासाभराचं मतदान आहे त्याची आकडेवारी समोर आली तर ही टक्केवारी सरासरी 60% जाऊ शकते किंवा त्याहूनही अधिक। तिकडे भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी देखील आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आज ते नागपुरात आलेले होते आणि सकाळी त्यांनी मतदान केंद्रावरती हजेरी लावली आणि विकास महात्मे यांनी आपलं मत नोंदवलं। सोबतच त्यांनी सगळ्या मतदारांना देखील आवाहन केलं की सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा। पहिल्या टप्प्याचं मतदान राज्यातलं पार पडलेलं आहे, अजून 3 टप्पे शिल्लक आहेत। विशेष म्हणजे विकास महात्मे आहेत ते आज थेट सायकलवरून मतदान केंद्रावरती दाखल झाले। विवेकानंद नगरपालिकेतील शाळेतल्या मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं। तर नागपुरातल्या युतीच्या नितीन गडकरींविरोधात उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला। तिकडे यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये देखील सगळ्या उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। एकीकडे शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी वाशिम शहरातल्या राजेंद्र प्रसाद विद्या मंदिरामधल्या मतदान केंद्रावरती मतदान केलं, तर भावना गवळी यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे यांनी कळंब तालुक्यातील राजूर गावात जाऊन मतदान केलं। या मतदारसंघातली फाईट ही राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे। तिकडे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी देखील आज आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सोबतच त्यांनी मतदारांना आवाहन केलंय की या 4ही टप्प्यांमधल्या निवडणुका आहे, या निवडणुकांमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावा। आज सकाळीच ते धानोरा तालुक्यातील सातगाव मधल्या मतदान केंद्रावरती जाऊन पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं। लोकशाही आपल्या देशाचा कणा असून मत देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं। तर समाजसेवक विकास आमटे यांनीही वर्धातल्या आनंदवनमध्ये मतदानाचा हक्क बजावला।